तर आज आपण बघणार आहोत अगदी पौष्टिक अशी मल्टीग्रेन भाकरी, जी की तुम्ही डायबिटीज पेशंट असाल किंवा तुम्हाला पौष्टिक जर खायचं असेल तर तुम्ही मल्टीग्रेन भाकरी करू शकता। त्याच्यासाठी आता आपण या बाउलचं माप घेतलेलं आहे। तुम्ही कोणताही बाउल घ्या, त्याच्यामध्ये 2 बाउल ज्वारीची ज्वारी टाकायची आहे, 2 बाउल। इथे आपण परफेक्ट 2 बाउल ज्वारी घेतलेली आहे। 2 वाटी तुम्हाला बाजरी घ्यायची आहे, 2 बाउल हे जे आपण घेतलेले आहेत तसे। आणि विशेष म्हणजे ही तुम्ही रोज जरी खाल्ली तरी हिचा कुठलाही तुमच्या शरीरावर परिणाम होणार नाही, कारण ज्यांना डायबिटीज असतो त्यांना गहू खाल्लेले चालत नाही, गव्हाच्या पोळ्या चालत नाही। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत सगळ्यात पौष्टिक असते ती नागली। नागली आपलं रोज खाणं होत नाही, म्हणून आपण एक भाकर खाल्ली तर सगळं एका भाकरीमध्ये तुम्हाला सर्व जीवनसत्व मिळून जातात। आता एक बाउलमध्ये आपण हरभरे घेतलेत, हाफ बाउल हरभरे घेतलेत, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर। अर्धी वाटी आपण मूग घेतलेले तिथे, उडीद घेतलेले आहेत आपण इथे, अर्धी वाटी उडीद घेतलेले आहेत। आता तुम्ही इथे बघू शकता, तुम्ही म्हणाले याच्यामध्ये बडीशोप, जवस, तीळ, ते आपण एक वेगळा फ्रेग्रन्स आणि फ्लेवरसाठी आपण ते ॲड केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये जवस, तिळी आणि थोडीशी नॉर्मल बडीशोप आपण थोडं नॉर्मल भाजून घेतलं आहे, म्हणजे ते चिकट होणार नाही, क्रिस्पीच म्हणजे असं मिक्स व्यवस्थित होईल त्यात। इथे मसूर आपण कमी प्रमाणात टाकलं आहे, कारण बाकीचं प्रमाण आपण जे आहे ते जास्त घेतलं आहे, त्याच्यामुळे एकदम छोटी वाटी मसूर तुम्हाला ॲड करायचे आहेत त्यात। इथे मेथी घेतलेली आहे आपण। म्हणजे पीठ मी तुम्हाला रेसिपी दाखवली होती, ते पीठ आता आलेलं आहे दळून, हे तुम्ही बघू शकतात। आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। आणि थोडंसं कोमट पाणी घ्यायचं, एकदम गार पाणी घ्यायचं नाही। तर कोमट पाण्यामध्ये आपण छान अशी ही आपली जी मल्टीग्रेन भाकर आहे तर ती छान असं पीठ मळून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे। छान असं मस्त पीठ भिजून घेतलं आहे, आणि आता आपण याची सुंदर अशी भाकर करणार आहोत। चलो चला, मस्त ही जी भाकरी आहे ना, ही तुम्ही पोळी खाण्यापेक्षा
अशा छान छोट्या छोट्या रोज 2 भाकरी आपण खाऊ शकतो. तर आपला हा डाएट व्यवस्थित होईल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या क्रांती आहिरे या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आतापर्यंत जे काय आपण व्हिडिओज टाकले असतील ते तुम्हाला आवडलेच असतील. लवकरात लवकर जाऊन बघा, बघितले नसतील तर. वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज मी ह्या चॅनलवर टाकत असते. आणि तुम्हाला जर ह्या रेसिपी आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.